आहे, सांगू शकाल सर? आपल्याकडे आता सध्या 4 प्रकारच्या गायी आहेत. त्याच्यामध्ये सर्वप्रथम थारपारकर, 2 नंबरला गिर, 3 नंबरला सेहवाल आणि कोंगूर व्हरायटीच्या आपल्याकडे गायी आहेत. कसं या ठिकाणी खाद्य दिलं जातं, किती टाइम खाद्य दिलं जातं, एवढी सगळी सेवा करतात, हे किती लोक आहेत याचं? त्याच्यामध्ये ॲव्हरेज स्टाफ पूर्ण 27 जणांचा आहे. इथे आपल्याकडे UP बिहारचे मंडळी हे 6 जणांमध्ये हा सगळा स्टाफ रन करतात. आणि सध्या जे गायींच्या अंगावरची चकाचकी वगैरे जी असते याच्यामध्ये सर्वात प्रथम कडब्याचं काम सगळ्यात महत्त्वाचं आहे. कडबा आणि आपली वली कुट्टी असं मिळून आपण सगळं त्यांचा आहार 2 टायमामध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करतो. त्याच्या गायीपासून जे प्रोडक्ट येतं तर कुठे कुठे प्रोडक्ट कस्टमर घेऊन जातात, ग्राहक घेऊन जातात, थोडक्यात सांगा. आपल्याकडे A2 लस्सी आहे, त्याच्यानंतर दही बनवलं जातं, तूप बनवलं जातं आणि हे टोटल आपल्या देशी ब्रीडपासून बनवलं जातं. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा HF गाईचा वापर केला जात नाही. नक्कीच ही चांगल्या प्रकारची माहिती कस्टमर पर्यंत, ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम राकेश सर करतायत आणि मी या छान परिसरामध्ये आलो आहे. मी या ठिकाणी व्हिजिट दिली, नक्कीच काहीतरी घेऊन जाईल. नमस्कार.